उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व आलेले समर्थ सेवेकरी आणि भाविक, राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून आपण स्वामी चरणांवर सेवा रुजू करण्यासाठी या श्रावण महिन्यात करावयाची सेवा समजून घेण्यासाठी देशात, राज्यात, जगात श्रावण महिन्याचं अनन्यसाधारण भगवान शिवाची सेवा आपल्या हातून घडण्यासाठी खरं तर आपण वेळ काढून आलेला आहात। आणि या श्रावण महिन्यामध्ये दिवसभर शंकराच्या पिंडीवर महिम्न वाचून अभिषेक करून, रुद्र वाचून अभिषेक करून ते तीर्थ परिवार आणि भाविकांना आपणाला ते द्यायचं आहे। या देशाची संस्कृती या कर्तृत्वानं, सदाचारानं आणि अध्यात्मानं ते आज तागायत टिकून आहेत आणि तो सिंहाचा वाटा आमच्या माता भगिनींचा आहे। म्हणून या देशाला भारत माता का म्हणतात, त्याला आमच्या देशातल्या सर्व माता भगिनी खरं तर कारणीभूत आहेत। जगामध्ये कुठल्याच देशाला माता म्हणत नाही, फक्त भारतालाच म्हणतात आणि त्याचं सारं श्रेय आमच्या माता भगिनींना आहे। म्हणून वर्षभरात आणि महिन्याभरात येणारे सर्व प्रकारचे सण, वार, व्रत, वैकल्य, उत्सव हे केवळ भगिनी यशस्वी करत असतात। म्हणून ते श्रेय त्यांना जातं आणि पुढील पिढ्यांपर्यंत आपण त्यांना हे संस्कार या विभागातून सतत रुजवावेत, राबवावेत। म्हणून या कार्यानं एक 18 विभाग या देशामध्ये हे धर्म, संस्कृती, सदाचार, अध्यात्म नांदण्यासाठी हे 18 विभाग कार्यरत केलेले आहेत। आणि त्या दृष्टीनं सर्वात पहिला विभाग मूल्य शिक्षणाचा, गर्भसंस्काराचा, शिशुसंस्काराचा आमचे गुरुजन प्रतिनिधी सांगत असतात। त्यांनी त्वरित आपला परिचय देऊन आपलं वार्धक्य आणि म्हातारपण सुखात जाण्यासाठी घराघरात श्रावणमाळ आणि पुंडलिक तयार केले तरच हे शक्य आहे, अन्यथा इतर बाबी सांगणं व्यर्थ आहे। म्हणून त्यासाठी अत्यंत मुद्देसूद ही क्रिया, हे संस्कार, हे गुरुजन प्रतिनिधी, शिक्षक, पालक विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन सातत्यानं करत असतात आणि ते यापुढे करावं लागणार आहे। पुढचा विभाग या ठिकाणी प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आहे। त्यांनी देखील आपला परिचय व्यक्त करून हा स्वामींचा जनता दरबार आहे आणि या स्वामींच्या जनता दरबारात जगातून, देशातून असंख्य भाविक स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात। त्यांना त्यांच्या समस्यांचं निराकरण करता यावं म्हणून लेखी स्वरूपात या कार्यानं त्याचं निराकरण अत्यंत कमी शब्दामध्ये, तोंडी न बोलता लेखी स्वरूपात आपल्या हातात पेपर दिलेला आहे। म्हणून याचं औचित्य आपण ठेवून कमी वेळात जास्त काम करण्याची क्षमता या विभागात आहे। म्हणून आपण संध्याकाळपर्यंत असलेल्या समस्यांचं लेखी असणारे जे समस्या आहेत, प्रश्न आहेत, त्याचं निवाडा, त्याचं मार्गदर्शन हे उभे असणारे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करणार आहे। तर पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेला आहे। आज बरेचसे पालक लोकांनी आपल्या मुलामुलींच्या विवाहासंदर्भात विचारणा केलेली आहे आणि इथे मोठं विवाह मंडळ कार्यरत आहे की ज्यांच्याजवळ राज्याच्या 36 जिल्ह्यातून सुमारे 1.5 लाख वधू-वरांची प्राप्तिस्थळं उपलब्ध आहे। त्याचा निश्चितपणे आपण कृपया लाभ घ्यावा आणि बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं, साखरपुड्यासारख्या उपक्रमातून जर आपण मुलामुलींची विवाह केली तर पुढचे घडणाऱ्या ज्या अनर्थ होणाऱ्या ज्या घटना आहेत त्या निश्चितपणे टळू शकतील। म्हणून या कार्यातून गेल्या 70-80 वर्षात
स्वामींच्या कृपेनं जेवढी विवाह झाली, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपलं जीवित सुखी करायचं असेल तर आपण अत्यंत विचारानं आणि ऋणानं बंधानं मुलामुलींची विवाह करावीत. अवखळ बुद्धीनं करू नयेत किंवा बरेच काही पालकांना न विचारता कोर्टात नोंदणी विवाह करतात. नशीब 6 महिने ते विवाहसुद्धा टिकत नाही. आणि हल्ली घटस्फोटाचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर आपणाला अत्यंत सोप्या सनदशीर मार्गानं, राजमार्गानं आपणाला मुलामुलींची विवाह सोप्या साध्या पद्धतीनं आणि बिना हुंड्यानं करता येतील. हा संदेश आपण सर्वांपर्यंत कृपया पोचवावा. तर पुढचा विभाग इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहे. शेती कशी करावी आणि शेतीवर अवलंबून असणारे जे उद्योग आहेत त्याशी संबंधित अनेक कंपन्या कृषी विभागाशी जोडलेल्या आहेत. म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीची कुठलीही तजवीज सोप्या पद्धतीत करण्यासाठी ही उपाययोजना त्या विभागानं केलेली आहे. हिच्यात सुमारे 55 लघु उद्योगांचा समावेश आहे की ज्यांना नोकरी शोधण्याची वेळ येणार नाही. म्हणून आपण या विभागाची कृपया तादात्म्य साधावं. पुढचा विभाग इथे आरोग्य विभाग म्हणून डॉक्टर लोक आलेले आहेत आणि इथे प्रति गुरुवार रविवारी शेकडोनी कॅन्सरसारखे रुग्ण येतात बघा, शेवटची भेट म्हणून. त्यावर अत्यंत प्रभावी सोपा इलाज, अति स्वस्त इलाज इथे उपलब्ध आहे. कॅन्सर म्हटला की तो कधीच बरा होत नाही हे सर्वांना ठाऊक आहे. पण आजपर्यंत सर्व कॅन्सर रुग्ण या सप्तरंगी काढ्यानं, सप्तरंगी मुळीनं, रानमेंढीनं, वेखंडानं 100% बरे केलेले आहेत. अर्थात औषधं थोडे कडू तुरट आहेत, परंतु बिना वेदना, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून या सर्व गोष्टी टाळण्यासाठी जी सामान्यातली सामान्य गरीब रुग्ण आहेत त्यांना ही अमृत संजीवनी आहे. म्हणून आपण कृपया याचा वापर करावा. म्हणून आपण त्र्यंबकेश्वरला मोरेदादा आरोग्यधाम बांधत आहोत आणि आगामी येणाऱ्या कुंभमेळ्यात त्याचं लोकार्पण सोहळा गरीब जनतेसाठी आपण तो करत आहोत. म्हणून कृपया त्यासाठी त्यापर्यंत जर पोचवायचं असेल तर जनकल्याण योजना आपणाला पोचू शकते. ती योजना आपण आमच्या प्रतिनिधीद्वारा कृपया समजून घेण्याचं करावं हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग इथे वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. वास्तूत मिळणारं समाधान आहे ते कसं असावं. बऱ्याच वेळा बंद पडलेली घड्याळं, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे आणि इथे बसलेल्या भगिनींच्या अनेक किचन ओट्यांना काळा दगड बसवलेला आहे, कडप्पा बसवलेला आहे. त्यांनी हात वरती करावेत म्हणजे मला त्यावर उपाय सांगताय. बरेच हात वरती आलेत. त्यामुळं काय होतं, घरात सतत आजारपण आणि अनारोग्य, डोक्यावर कर्ज, स्वास्थ्य हा प्रकार नष्ट होतो. त्यावर सोपा उपाय आहे. उभे असणारे आमचे वास्तुतज्ञ प्रतिनिधी अत्यंत सोपा उपाय सांगणार आहे. घरी गेल्यावर तुम्ही एक पिवळ्या रंगाचा किंवा पांढऱ्या रंगाचा ऑइल पेंटचा डबा न्या आणि तो दगड पिवळा किंवा पांढरा करा. त्या मिनिटाला तुमची 7:30 संपली. तोडफोड करत बसू नका. इतकं सोपं आहे. म्हणून अत्यंत सोप्या पद्धतीत हे वास्तुशास्त्र जनतेपर्यंत, सामान्यांपर्यंत या मार्गाशिवाय कोणी पोचवणार नाही. जे वास्तुतज्ञ म्हणवणारे लोक आहेत ते लाखो रुपये फी घेतात आणि ते सामान्यांना परवडणारं नाही. म्हणून आपणाला अत्यंत कळकळीचं सांगणं आहे की आपण याचा अनुभव घ्या, इतरांना सांगा आणि हे ज्ञानदान ग्रंथ एकदा नाही 2दा त्याची पानं चाळा. त्यात त्याची उत्तरं दिलेली आहे. तर पुढचा विभाग येथे कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत.
त्यांनी आपला परिचय देऊन आज बरीच केंद्र, आम्ही खरं त्र्यंबकला बोलवत असतो दर शनिवारी, ते इथे का आली मला माहीत नाही, परंतु केंद्रांचं कामकाज आपण तिथे करतो. तर त्यांच्यासाठी तिथे प्रति शनिवार नमूद केलेलं आहे, मुंबईकरांसाठी शनिवार नमूद केलेलं आहे. म्हणून या सर्व बाबी आपण आमच्या प्रतिनिधींशी, वकिलांशी संबोधित कराव्यात आणि साप्ताहिक दैनिक केंद्राचं कामकाज कसं करावं, ते कायद्याअंतर्गत कसं असावं, त्याला शाखा क्रमांक कसा असावा, या साऱ्या बाबी आमचे प्रतिनिधी उभयतांशी संबोधित किंवा मार्गदर्शन करतील. तर पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी सभेत अन्य प्रतिनिधींनी आपला परिचय द्यावा. त्यामध्ये पर्यावरण प्रकृती विभाग, स्वयंरोजगार विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, युवा प्रबोधन विभाग, दुर्ग अभियान विभाग, देशविदेश अभियान विभाग, हे 8 प्रतिनिधी सतत सातत्यानं जनतेच्या संपर्कात असतात. त्यांनी जनतेच्या संपर्कात आणि सेवा केंद्रात काम करणाऱ्या सेवेकऱ्यांच्या संपर्कात जर आले तर निश्चितपणे एक आपणाला दृष्टिकोन आणि या कार्याचं जे उद्दिष्ट आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोचवण्याला एक नामी संधी सेवा म्हणून करता येते. हे सगळं सेवा म्हणून केलं जातं, याच्यात कृपया गैरसमज असण्याचं प्रयोजन नाही. म्हणून आपण ह्या सर्व बाबी कराव्यात. इथे याज्ञिकी प्रतिनिधीसुद्धा आलेले आहेत. वादळ येऊ नये, भूकंप होऊ नये म्हणून त्यांनी काही उपाययोजना आणलेली आहे. हा मारुती रायाचा ध्वज आहे. ज्या ज्या भागामध्ये सुनामी, वादळ, त्यावेळी हा ध्वज लावून जर आपण त्याखाली हनुमान चालिसाचं पठण केलं तर मोजून 3 मिनिटात वादळ थांबतं. का? वायुपुत्र कोण आहेत? ते हनुमानजी आहेत, ते तुम्हाला माहीत आहे. म्हणून या साऱ्या सोप्या बाबी जनतेला ठाऊक नाही, ते कोणीतरी सांगितलं पाहिजे. म्हणून ते सांगण्याचं काम सोप्या पद्धतीत आपण सर्वांनी कृपया करावं. हे काही अवघड नाही, ते काही याज्ञिकींनीच सांगितलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही सर्वांनी एकमेकाला सांगितलं तरी चालू शकतं. म्हणून कळकळीचं निवेदन आहे. तर पुढचा आणि शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी या देशाला प्रदान केलेला विभाग आहे. ज्या भगिनी या विभागात काम करतात त्यांनी आपला परिचय देऊन उपकृत भगिनींना करावं. आज काही भगिनींनी काही प्रश्न आणलेले आहेत, त्यात 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत. श्रावण महिना आहे, शंकराच्या सेवेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि भगिनींनी आज प्रश्न आणताना असे लिहिलेत आमच्यासमोर जे आलेत ते. आमच्या घरात अनेक लोक व्यसनाधीन किंवा चोरून व्यसनं करतात, काही उपाय आहे का? आहे. या शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर महिम्न किंवा रुद्र वाचून ते तीर्थ व्यसनाधीन लोकांना तुम्ही महिनाभर रोज दिलं, सुंटे वाचून खोकला जाईल आणि ते महिन्याभरात निर्व्यसनी शाकाहारी होतील. म्हणून हा अत्यंत सोपा घरचे घरी उपाय बिना पैशाचा हा भगिनींनी घरच्या घरी कृपया करावा, त्याची अनुभूती इतरांपर्यंत पोचवा. तर दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज. यावर अत्यंत सोपा उपाय दिलेला आहे की इथे बसलेल्या 80% भगिनी श्रीयंत्राच्या अभ्यासक उपासक आहेत आणि श्रीयंत्र हे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे. त्या आसनाचं आपण पूजन करावं. रोज श्रीयंत्राचं पूजन करणाऱ्या भगिनी आपला परिचय देतीलच. त्यावर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, श्रीसूक्त या पठणानं आपली अवस्था, ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे त्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण होते. म्हणून ही अनुकूलता निर्माण होण्यासाठी हा सारा खटाटोप भगिनी करताना प्रति पौर्णिमेला आमच्या देशातल्या आणि जगातल्या ज्या सेवेकरी भगिनी आहेत त्या प्रति पौर्णिमेला एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवतात. ही मराठी 5 अध्यायाची पोथी घेतात
त्याचं वाचन करतात. त्या श्रीयंत्रासमोर 3 सुपाऱ्या मांडतात आणि तो प्रसाद दाखवून ती पोथी वाचून आरती करून स्वतः सत्यनारायण त्या करतात. तथापि ज्या भगिनी या पद्धतीत स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात वरती करावेत. भरपूर हात वरती आलेत, 50%. परंतु ज्यांचे हात वरती नाहीत त्यांना कोण सांगेल? त्यांना ही अवस्था, समृद्ध अवस्था, लक्ष्मी प्राप्ती ही कुणाला नको आहे? गेल्या 50-60 वर्षात आमच्याकडं अजून असं एकही कुटुंब आलं नाही की आम्हाला लक्ष्मी नको आहे म्हणून. लक्ष्मी सर्वांनाच हवी आहे. म्हणून भगिनींनी प्रतिपौर्णिमेला स्वतः जर सत्यनारायण व्रत केलं तर त्यांना 3-4 आठवड्यामध्ये हळूहळू डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येऊन त्यांना अनुभूती येते. म्हणून हा उपाय कृपया आपण सहानुभूतीपूर्वक आमच्या भगिनींद्वारा आपण कृपया समजून घेण्याचं करावं. मी अधिक वेळ आपला घेणार नाही, कारण मुंबईहून आता 500 लोक थोड्या वेळात येत आहेत. त्यांना इथे जागा हवी आहे, त्याचा आपण विचार करावा, त्यांना सहकार्य करावं एकमेकाला आपण. आणि भारतीय संस्कृती ही माणुसकीची संस्कृती आहे. स्वामी महाराजांनी गेल्या शतकामध्ये अक्कलकोटला तमाम सेवेकऱ्यांना एक संदेश दिलेला आहे. माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच सेवेकरी म्हणतात. इथे जातपात हा विषय नाही. स्वामी महाराजांनी अनेक जातीच्या माणसांची गुरुपदं घेतली. आमचे श्रीगोंद्याचे शेख मोहम्मद असतील, नागपूरचे ताजुद्दीन महाराज असतील, आमचे शिर्डीचे साईबाबा असतील, शेगावचे गजानन महाराज असतील, पुण्याचे जंगली महाराज असतील, शंकर महाराज असतील, गुलाब महाराज असतील, असं त्यावेळी 10,000 लोकांची गुरुपदं स्वामींनी घेतलेली आहे. म्हणून ज्यांचे देहधारी गुरु असतील, जे ज्या गुरूंना मानत असतील, त्यांनी आजपासून स्वामींच्या अंतःकरणात त्यांना बघावं आणि अनुभूती घ्यावी. एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा श्रावण महिन्याच्या शुभेच्छा देण्यापूर्वी, या श्रावण महिन्यात आपण पोळ्यापर्यंत रोज रुद्राचं वाचन पठण करून तीर्थ हत्ती, तापट, आजारी, विकलांग, मद्यपींना द्यावं. भाद्रपद महिन्यात गणपतीचा आणि पितरांचा महिना आहे, त्या काळात आपण प्रत्येकानं वैयक्तिक भागवत ग्रंथाचं वाचन करायचं आहे. तो भागवत ग्रंथ आमचा प्रतिनिधी त्यांनी दाखवून द्यावं, त्याचा ओळख परिचय करून द्या. हे छोटं भागवत आहे, मोठंही वाचू शकता, छोटंही वाचू शकता. ज्यांना जेवढा वेळ आहे, ज्यांना कमी वेळ आहे त्यांनी छोटं वाचावं, ज्यांना वेळ आहे त्यांनी 7 किंवा 10 दिवसाचं वाचावं. त्यानंतर भाद्रपद महिना संपत नाही तर आश्विन महिना भगवतीचा सुरू होतो. त्यावेळी आपण सर्वात जास्त पारायणं दुर्गा सप्तशतीची भगिनींसह सर्वांनी करायची. आणि या चातुर्मासामध्ये सर्वात कलियुगाचा सामर्थ्यशाली मंत्र तो षडाक्षरी मंत्र स्वामींचा आहे. तो आपण प्रत्येकानं एका वहीमध्ये आजपासून लिखाण करा आणि तो दत्त जयंतीपर्यंत 12 लक्ष होईल. सगळ्या परिवारानं मदत करून तो 12 लक्ष पूर्ण करा. तुम्हाला सांगतो, तुमच्या कुटुंबात एकही समस्या, एकही प्रश्न स्वामी निर्माण करणार नाहीत, त्याचा निपटारा करते. म्हणून तुम्ही बसल्या बसल्या श्री स्वामी समर्थ जपाचं लिखाण करा. त्या वह्या आपण गाणगापूरला पाठवणार आहोत. इथे कोणी गप्पा मारणारे असतील तर त्यांना सहानुभूतीपूर्वक एक पेन आणि वही भेट द्या. बाबा, गप्पा मारण्यापेक्षा तो स्वामींचा जप कर, ते पुण्य तुला मिळेल. एवढी जर युक्ती तुम्ही गप्पा मारणाऱ्यांना केली, दुप्पट पुण्य तुम्हाला मिळेल. म्हणून हा सर्व अत्यंत युक्ती, चातुर्य, कौशल्य वापरून तुम्ही स्वामींचा ध्वज जनमानसामध्ये आणि 7 समुद्रापलीकडे तो जर पोचवला तर स्वामींचा खूप मोठा आशीर्वाद तुम्ही मिळू शकणारे सेवेकरी होऊ शकाल. असोच वेळेला विराम करून पुनश्च आपणा सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद देऊन आपण हात जोडून प्रार्थना करू. प्रार्थनेनंतर सर्वप्रथम नंबर 1च्या गेटनं
भगिनी मौनानं समाधीमठ औदुंबराला केवळ वळसा घालून दरबारात स्वामींना हात जोडून जागेवर बसतील. भगिनींचा आटोपल्यावर पुरुष वर्ग नंबर 2च्या गेटनं त्याप्रमाणे मौनानं येतील. आणि पुढील नियोजन आमचे प्रतिनिधी, आज रविवार आहे, भगवान खंडोबाच्या सेवेचं महत्त्व इथे प्रात्यक्षिक करून दाखवलं जाईल. बऱ्याच जणांना खंडोबा माहीत नाही, म्हणून इथे आमच्या प्रतिनिधींनी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा परिचय करून ज्यांना खंडोबा माहीत नाही त्यांनी खंडोबाला कसं जावं, देवी माहीत नाही देवीला कसं जावं, हे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील. वेळेला विराम करून पुनश्च एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आपण हे सत्र थांबू. श्री स्वामी समर्थ.